नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण ब्राह्मणगाव या गावी आलो आहोत बेला कंपनीचा प्लॉट पाणी बघण्यासाठी. तर आपले शेतकरी बंधू आहेत विष्णू काका. आपण त्यांच्याशी आपल्या बेला कंपनी बद्दलचा जो कांदा आहे त्याबद्दल आपण थोडस माहिती जाणून घेऊ आधी. काका नमस्ते. नमस्कार नमस्कार. काका तुमचं ओळख सांगा आधी. विष्णू कळवायरे, ब्राह्मणगाव. हं. आम्ही या बेला कंपनीचे बियाणं नेमक्या 8-10 वर्षापासून वापरत आहे. अच्छा. काही कुठला प्रॉब्लेम आलेला नाही. एक क्वालिटी किंवा अवरेज हो हो. चांगलं मिळतं आम्हाला. तुम्ही 5-6 वर्षापासून लावताय? 7-8 वर्ष. 7-8 वर्ष. ओके. तर मग तुम्हाला 7-8 वर्षापासून कशी क्वालिटी वाटली याची? कलर झालं, साईज झालं, टिकवून साईज क्षमता पण झाली? चांगली येते आणि क्वालिटी, माल वजन धरतो. अच्छा. आणि चाळीमध्ये जेव्हा आपण स्टोअर करतो तेव्हा त्याची जेव्हा आपण 7-8 महिने जेव्हा काढतो तशी त्याची क्वालिटी कशी निघते? जसली तशी नाही. अच्छा, म्हणजे कलर साईज वगैरे साईज त्याची वगैरे कमी झालेली नसते. हो, त्याच्यावरती काही परिणाम होतो का? काहीच नाही. म्हणजे कोजळी वगैरे जी लागते ती? कोजळी वगैरे काही लागत नाही. काहीच नाही. आणि जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये विकण्यासाठी जातात तेव्हा तुम्हाला बाकीच्या व्हरायटी आणि आपल्या व्हरायटी मध्ये रेट मध्ये काही फरक जाणवतो का? 100-200 रुपयाचा फरक जाणवतो प्रत्येक म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये हो, आणि हो. मार्केटमध्ये सगळ्यात जास्त रेट मध्ये कुठली व्हरायटी जाते? बेलाची. बेलाची. ओके. म्हणजे हा तेजस कांदा जो आहे तो तुम्हाला चांगल्यापैकी रिझल्ट आतापर्यंत दिलेला आहे हो त्याचा. हो हो. तर मग बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही तुमच्या मार्फत काय सांगू इच्छिता? आम्ही सांगू शकतो चांगलं बियाणं आहे. अच्छा. उगम क्षमता चांगली आहे, बियाणाची क्वालिटी चांगली आहे. अच्छा. हं. आणि ॲव्हरेज चांगलं मिळतं. एकरी 5-6 आले ॲव्हरेज मिळतं. जेमतेम 200 क्विंटलच्या आसपास. ऍव्हरेजली एकरी 200 क्विंटल मध्ये हो. ऍव्हरेज येतं तुमचं? हो. बरोबर. तर मग बाकीच्या शेतकऱ्यांनी हा बेला कंपनीचा जो तेजस कांदा आहे तो लावण्यास काही अडचण नाही? काही अडचण नाही. ओके. धन्यवाद काका. धन्यवाद.